श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे बेंदर, महाराष्ट्रीयन बेंदूर। आणि आज बैलांची वगैरे पूजा केली जाते। म्हणजे वर्षभर ते आपल्यासाठी शेतात वगैरे राबतात आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। गावाकडे बैल किंवा जनावर वगैरे म्हैस गाय वगैरे असतील तर त्यांना आंघोळ वगैरे घालून सजवून वगैरे त्यांची पूजा केली जाते। आणि मोस्टली बैलांची पण। आणि खायसाठी म्हटलं तर स्पेशल काय उंडे आणि मटण। आता इथं तर मटण नाही मिळणार, पण चिकन बघू आता अजून काय नाही, पण उंड्यांची रेसिपी नक्की शेअर करणार। आणि आजचा व्हिडिओ खास चंदगडी भाषेत। तर चंदगडी भाषेत ही भाषा अशी आहे की प्रत्येक गावात ह्याचा टोन थोडासा चेंज होतो आणि थोडे थोडे शब्दसुद्धा चेंज होतात। अशी आमची चंदगडी भाषा आणि आम्हाला तीच बोलायला आवडते आणि अजूनही आम्ही तीच बोलतो। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ चंदगडी भाषेत। आणि काहीतरी सांगते या। मग सकाळी आता सगळं आवरलो, फरशी वगैरे पुसलो, मस्त थोडीशी दारात रांगोळी वगैरे घातली, पूजा केली। आणि आता उंडे बनवायचे होते, पण परीची आहे शाळा किती वाजता, 12:30 वाजता ना। मग आता लई वेळ होतला म्हटल्यावर मग आत्ता काय करणार नाही, आता संध्याकाळी किंवा दुपारी करेन। आणि आत्ता फक्त भाजी भाकरी डाळ भात इतकंच। त्याच्यामुळे आत्ता काय गडबडीत करणार नाही, गडबडीत करून ही खाऊन बी जाऊची ना तेवढ्याला, म्हणजे पटपट पटपट खाऊन पळपळ करतली, त्याच्यापेक्षा शिस्तात करूया, दुपारी करेन। त्याच्यानंतर ही रेसिपी दुपारी नंतर रेसिपी करूया, म्हणजे उंडे कसे करतात ते बघूया। हॅलो, तर संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता मी परीला आणायला चाललो आहे। जसं वेळ झोपलेलो आणि त्याच्या अगोदर मी तांदूळ वगैरे धुवून ठेवणार आहे उंड्यांसाठी, तर बघूयात। थोडंसं तेल, इथे मी भागवाट बनवून घेतलो, मोदकाला करतो तसं। इथे आणि परी काय करतीस? उंडे बनवता। हां, केस पाठीमागे कर आधी। हां, अशी करते, उंडे बनवत आहे। आणि हे इथे आता ते चाळणीत पाणी गरम करत ठेवलं आहे, इथे पाणी गरम करून ठेवलं आहे, गरमच आहे। ह्याच्यात ही मोठी चाळण ना हीच आहे, ह्याच्यावर झाकण मारणार आता। हे आता 20 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचं। ही बाई बघ केलीस, हा वाला परीचा आणि हा छोटावाला झालू। तिला लई मटण आणि उंडे आवडते, के जरा भांग 1000 प्लेटी तरी खाऊ शकते। अजून विंचरूच नाही तिनं। हे सगळं ठेवूया आधी, ठेव। एवढं काम परी परफेक्ट करता, लय मम्माची मदत करता। ही चल केस विंचर, चल आधी। आता मी नैवेद्य वगैरे दाखवलो आणि आता उंडे का टेस्ट करतो। कसं झाला?
नंतर जेवणार, पण आत्ता गरम गरम खातो. असे मटणासोबत आणि नॉनव्हेज सोबत मस्त एक नंबर कॉम्बिनेशन. आता उंडे आम्ही गरम गरम खाल्लो. गावाकडे पूजा वगैरे करतात बैलांची, जनावरांची वगैरे. तिथे तर काय शक्य नाही, फक्त करायचं आणि खायचं इतकंच. आणि नॉनव्हेज बरोबर ह्याचं कॉम्बिनेशन उंड्यांचं एक नंबर. पण आता मी तसेच खाल्लेत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.